गोपीचंद पडळकर। तर मित्रांनो, आपण गेले कितीतरी दिवस ऐकत आलो आहोत की गोपीचंद पडळकर यांना लवकरच मंत्रिपद मिळणार आहे। पण मित्रांनो, तो दिवस आता लवकरच उजडणार असल्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। म्हणजेच मित्रांनो, येत्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर पडळकरांना मंत्रिपद देणं भाजपसाठी गरजेचं आहे, हे भाजपच्या लक्षात आलेलं दिसतं। म्हणूनच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पार्टी लवकरच मंत्रिपद देणार असल्याची सूत्रांची माहिती आपल्यापाशी आली आहे। पण मित्रांनो, खरंच गोपीचंद पडळकर यांना आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर यांना मंत्रिपद मिळणार आहे का, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघणार आहोत। तर मित्रांनो, मी ताना जाक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जाक्के यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे गोपीचंद पडळकर यांच्या विषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच विषयाला सुरुवात करूया। म्हणजेच मित्रांनो, खरंच गोपीचंद पडळकर यांना आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांना मंत्रिपद मिळणार आहे का, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं पाहूया। तर मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे ह्या ना त्या कारणावरून कायमच चर्चेत असतात। पण मित्रांनो, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ते एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत होते। म्हणजेच मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद सुद्धा मिळणार असल्याची चर्चा ही सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुरू होती। पण मित्रांनो, काही कारणामुळे गोपीचंद पडळकर यांना त्यावेळेस मंत्रिपद मिळू शकलं नाही। पण मित्रांनो, त्याचं कारण असं मानलं जात होतं की गोपीचंद पडळकर हे ईव्हीएमच्या समर्थनार्थ मार्करवाडीमध्ये जाऊन शरद पवारांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे आणि मित्रांनो, त्यांचा वादग्रस्त चेहरा असल्यामुळे त्यांना मंत्रिपद न मिळाल्याचं बोललं जात होतं। पण मित्रांनो, आता परत एकदा गोपीचंद पडळकर यांना स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर परत एकदा त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा महाराष्ट्रभर रंगू लागली आहे। आणि मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांच्या विषयी भारतीय जनता पक्ष सुद्धा पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, काही दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये एक प्रकरण झालं होतं। म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती आणि मित्रांनो, त्या टीकेमध्ये पडळकर यांची जीभ घसरली होती। म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना टार्गेट करून त्यांच्यावर एकदम खालच्या भाषेत टीका केली होती। ते तर तुम्हाला माहीतच असेल। कारण मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे काय म्हणले होते ते सर्व महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं होतं। पण मित्रांनो, त्यावेळेस गोपीचंद पडळकर जयंत पाटलावर खालच्या भाषेत जाऊन टीका केली असं देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी सांगितल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी असंच उत्तर दिलं होतं की गोपीचंद पडळकर हे युवा नेतृत्व आहे आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना मोठी जबाबदारी मिळणार आहे, त्यामुळे अशी वक्तव्य त्यांनी टाळणं गरजेचं आहे। कारण गोपीचंद पडळकर हे एक चांगले नेते आहेत आणि ते वंचितांचे आणि धनगर समाजाचे एक चांगले नेते आहेत, त्यामुळे त्यांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं स्थान हे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे टाळावे असा त्यांनी गोपीचंद पडळकर यांना सल्ला दिला होता। पण मित्रांनो, त्यामध्ये एक सगळ्यांना असं दिसून आलं की गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला नाही तर येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं बक्षीस हे गोपीचंद पडळकर यांना मिळणार असल्याचं या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे। आणि मित्रांनो, देवेंद्र फडणवीस तर असं चांगल्या प्रकारचं गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोललेच होते। पण मित्रांनो, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षातील सर्वच नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याविषयी पॉझिटिव्हरित्या बोललं होतं। पण मित्रांनो, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील सुद्धा असं बोललं होतं की पडळकर हे एक चांगले नेते आहेत, येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं स्थान हे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं, त्यामुळे त्यांनी थोडा धीर धरला पाहिजे आणि बोलताना जरा विचार करून बोललं पाहिजे असं त्यांनी सल्ला दिला होता। म्हणजेच मित्रांनो, या सर्व नेत्यांचं बोलणं ऐकलं तर त्यांच्या पाठीमागे एक दिसून आलं की म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना इतकं सारं होऊन सुद्धा त्यांना याची शिक्षा नाही तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्याचं बक्षीस मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो, आता अशी चर्चा सुरू झाली आहे की आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच पडळकरांना मंत्रिपद देवेंद्र फडणवीस हे देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो, गेल्या 2 दिवसाच्या पाठीमागे गोपीचंद पडळकरांनी सदाभाऊ खोते मुंबईमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि त्या भेटी पाठीमागे पडळकर यांना मंत्रिपद भारतीय जनता पार्टी करणार असल्याचं ठरलं असल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण मित्रांनो, आता होणाऱ्या महाराष्ट्रातील स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज आणि धनगर समाजाची जर भारतीय जनता पार्टीला मते मिळवायची असेल तर पडळकरांना मंत्री करणं अतिशय गरजेचं आहे असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटू लागलं आहे। कारण मित्रांनो, जिथं जाईल तिथं गर्दी गोपीचंद पडळकर हे करत आहेत। म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जावा किंवा कोणत्याही तालुक्यात जावा, पडळकर यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पाहायला मिळत आहेत।
त्यामुळेच मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष लवकरच त्यांना मंत्रिपद देणार असल्याचं संकेत आताच झालेल्या मुंबईमधील भेटीमागे ठरल्याचं बोललं जात आहे। पण मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो विधानसभेची निवडणुकीच्या रिझल्ट लागल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचं नाव पहिल्याच यादीमध्ये असल्याचं बोललं जात होतं आणि महाराष्ट्रभर त्यांची चर्चा सुद्धा होती। पण मित्रांनो त्यावेळेस गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने का संधी दिली नाही याच्या पाठीमागचं कारण तर आतापर्यंत आपल्याला कळू शकलं नाही। पण मित्रांनो आता होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष पडळकरांना खरंच मंत्रिपद देणार आहे का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद दिले तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज आणि धनगर समाजामध्ये आनंदाची लाट ही ओसळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण मित्रांनो गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रेम करणारी जनता ही प्रचंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो गोपीचंद पडळकर कुठेही जाऊ द्या, म्हणजेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या किंवा विदर्भ मराठवाडा या कोणत्याही जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडळकर गेले तर जिथं जाईल तिथे ते गर्दी करतात। त्यामुळे मित्रांनो गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आणि मित्रांनो धनगर समाजाची भावना लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस हे मंत्रिपद देतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात। त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो तुम्ही जर गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ते असेल तर मी गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता असं कमेंट करायला विसरू नका। आणि मित्रांनो आपला व्हिडिओ गोपीचंद पडळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्यांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।